बाई काय प्रकार पॅच आहे आणि हे जे त्याला मिरर वर्क केलेलं आहे ते मला खूप नाम आवडलं. होता है वही बदनाम होता है. येस, जिसका नाम होता है वही बदनाम होता अजिबात शिकायची नाही हा है. हा, नवऱ्याकडे नवऱ्याकडनं गाडी. ड्रायव्हिंग तुम्ही मला केवढा मोठा टिक्का लावलाय. मला म्हणतात नाजूक लावलाय म्हणून. हा? नाही लावायचं काय नाही, मग क्लासला गेलं का सगळं खाली ओघळतं ना म्हणून. मावशीबाई बसला तर जेवण चाललंय. एवढ्या सकाळी जेवतात कुणी एवढ्या. हा, आज आहे काय म्हणतात तुम्ही त्याला मावशी? आपल्याकडे आहे नवमी म्हणतात, पण इकडे पुण्यामध्ये काय म्हणतात? अविधवा नवमी ना. हा, कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं अविधवा नवमी. आमच्याकडे म्हणजे आमच्या साईडला हा मग ना त्याला तसंच म्हणतात, कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं. हा, मी चेक करून सांगतो, तसंच लिहिलेलं असतं. आणि आमच्याकडे त्याला आहेव नवमी म्हणतात. आणि आज होता माझ्या सासूबाईंची आहेव नवमी आणि घराचं काम चालू असल्यामुळे मी भावाकडे आहे. सो जेवण पण आज आम्ही इकडेच बनवलंय. दरवर्षी माझ्या नणंदबाई म्हणजे शीतलताई ह्या जेवायला येतात, पण ह्या वर्षी पॉसिबल नव्हतं म्हणून मावशींना तो मान मिळाला आहे. तर हे सगळं आहेव नवमी आज होती. मी पाहिलं कॅलेंडरमध्ये त्याला अविधवा नवमीच असं म्हणतात इकडे ह्या साईडला. आमच्याकडे आहेव नवमी म्हणतात. आणि 2-3 दिवस झालं हनुमान चाळीसा बोलली गेली नव्हती. समोर वैभवनी आणलेलं पुस्तक दिसलं. त्याने क्रॉसवर्ल्डमधनं हे पुस्तक आणलं आहे आणि पुस्तक समोर दिसलं तर म्हटलं चला आपण वाचूयात. आणि ह्या पुस्तकामध्ये सगळ्यात मेन मला काय आवडलं की आपण फक्त बोलतो हनुमान चाळीसा, पण त्याचं मिनिंग आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतं की ह्या ओळीचा अर्थ काय आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं ते लिहिलेलं पण आहे, इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे. खाली त्याचा अर्थ हिंदीमध्ये दिला आहे आणि परत इंग्लिशमध्ये पण दिला आहे. तर असं आजचा दिवस थोडासा हेक्टिक होणार आहे, कारण की सकाळी उठून सगळं जेवण बनवलं आहे मी. जेवण बनवून झाल्यानंतर आता माझा आहे बॉलिवूडचा क्लास. बॉलिवूड झाल्यानंतर दुपारी रियाला बॅडमिंटन वगैरे झाल्यानंतर मला परत एकदा गरबा क्लासला जायचं आहे. सो आज 2 क्लास आहे, बॉलिवूड प्लस गरबा आणि प्लस सकाळपासून जेवण. सो आजचा दिवस माझ्यासाठी थोडा हेक्टिक जाणार आहे. प्लस घराचं कलरिंग म्हणजे पेंटिंग चालू झालेलं आहे, तिकडे पण मला जाऊन पाहायचं आहे की ते व्यवस्थित चाललं आहे की नाही चाललं. क्लासला मी आज थोडी लेट झाली आहे, कारण की माझं खरंच खूप लेट आवरलं आहे. आणि अजून एक गोष्ट, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी कोलॅबरेशन करू की नको करू, तर कोलॅबरेशन फायनली मी करते आहे. उद्या मी त्यासाठी जाणार आहे कोलॅबरेशन व्हिडिओ शूट करायला. आणि सॉरी, मला खोकला आला होता. जसं मी तुम्हाला विचारलं होतं की कोलॅबरेशनचे व्हिडिओ मी करू का, तर माझं उद्या पहिलं कोलॅबरेशनचं शूट आहे आणि एक्सायटेड मी आहे थोडीशी त्यासाठी की मी फर्स्ट टाईम असं काहीतरी कोणातरी सोबत कोलॅबरेशन करते आहे. आणि उद्याचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे की मी जेव्हा कोलॅबरेशन व्हिडिओ शूट करणार आहे. तर बघूयात, फर्स्ट एक्सपिरियन्स आय होप सो की चांगलाच होईल. मला काही बॅड एक्सपिरियन्स येणार नाहीत, सगळं चांगलंच होईल आणि मी चांगलंच करेल. 2, 3 डान्स क्लास झाल्यानंतर मी गेले घरी पाहण्यासाठी की पेंटिंगचं काम कसं चालू आहे. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई. चालली आहे गरबा वर्कशॉपला आणि बाहेर पावसाची धुवाधार बॅटिंग चालली आहे. खतरनाक असा पाऊस पडतो आहे आणि आज आमचा कलर आहे ऑरेंज. आज आम्हाला ऑरेंज कलर सगळ्यांना घालायचा आहे. आणि आता मला सोना मॅडमला घ्यायला जायचं आहे, कारण की खरंच पाऊस खूप येतो आहे आणि 2 व्हीलरवरती भिजेल म्हणून तिने मला न्यायला बोलवलं आहे. आणि ह्या गडबडीमध्ये, आवरण्याच्या पटपट गडबडीमध्ये, ह्या पावसाच्या याच्यामध्ये जी मी तिला खीर घेऊन येणार होती ती खीर आणायची पण मी तिला विसरली आहे. आणि कधी कधी असतं ना बॅड हेअर डे, तसं काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. क्या डेडिकेशन है सब लोगों का. हाँ, मीनाक्षी भी सोचेगी कितना डेडिकेशन से लोग आते हैं कि इतनी बारिश हो रही है फिर भी लोग डांस क्लास के लिए आ रहे हैं, गरबा क्लास के लिए आ रहे हैं. मैडम OTP कहाँ जाना है? ताल बिरला
OTP नहीं बताया आपने बैठने के बाद. SIMPLE ये मेरा OTP है. लास्ट व्हिडिओ मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ही आहे सिंपल, तेव्हा मी म्हटलं जी खूप सिंपल आहे, बट ह्या व्हिडिओ मध्ये ही आहे सिंपल जी बिलकुल सिंपल नाही व्हेरी कॉम्प्लिकेटेड, बिलकुल सिंपल नाही आहे. सिरियसली यार काय पाऊस होतोय सना, काय पाऊस आहे तरी तू चालली आहे चक्क. तुझं खीर आणायची विसरले मी, सॉरी. आज मी खीर केली आहे ना, तुला पाहिजे होती ना, मी डब्यात भरून ठेवली आणि या पावसाच्या मध्ये मी विसरून गेली. व्हेरी गुड गर्ल. ठीक आहे. संध्याकाळी मी परत आलं तर आणून देईल तुला. यस मैडम. हाँ अप्रिशिएट किया. और मुझे जो खीर खिलाई इसने हाँ. उसमें बढ़ाई थी वो, मतलब जो पहले बनाई थी वो कम पड़ गई. फिर उसमें पानी डाला और मुझे दिया. पाणी टाकून तिने मला खीर खायला घातली आहे. आणि मला म्हणते कशी झाली सांगायची. सिंपल. तुम क्या बताओगे, पानी डाल के अगर कोई खीर खिलाएगा मैंने आज अच्छा है बट खीर नहीं लग रही है. हाँ तो खीर नहीं लग रही है सच में. वो भी वीडियो में. तू बदनाम है सोनी पहले से ही, पता है. तूने बदनाम किया. क्या वापस से जिसका नाम होता है वही बदनाम होता है. येस, जिसका नाम होता है वही बदनाम होता है. मला वाटलं खरंच कोणी येणार नाही आज, क्लास रिकामा असेल आणि क्लासमध्ये गर्दी पण. स्टार्ट होगा. जो हाथ ऊपर है उसको नीचे, राइट लेफ्ट. This is 3, this is 4. पुढेच जायचंय. ओके 1 go. 3, 2, 1 and go. And 2, 3 and 4. 4, 5, 6, 7 and 8. तू माझं मेन कंटेंट झाली इथून पुढे, सिरियसली यार. विजया, आता मी सांगितलं तुला कॉफी आवडली नाही, ते म्हटलं कशी पाहिजे तशी सांग. ये लवकर ये, चल. कशी हवी आहे सांग पहिलं. हा स्ट्रॉंग पाहिजे, थोडीशी मीडियम पाहिजे. मुलींनो कॉफी कशी आहे. एकदम मस्त. मुली म्हटल्या तुम्हाला मी. हो. कशी आहे कॉफी. सिप तरी घेऊ दे. अच्छा, कुणी घेतलाय सिप. पहले. हाँ सिंपल कैसी है कॉफी. सिंपल जो बिल्कुल भी सिंपल नहीं है. हाँ? क्या सिंपल जो addition? बिल्कुल सिंपल नहीं है, कैसी है कॉफी. ये मेरे नाम के साथ एडिशन क्यों है. नाम ही ऐसा यूनिक नाम है तुम्हारा. अजिबात शिकायची नाही हा. हाँ नवऱ्याकडनं. नवऱ्याकडनं गाडी. ड्रायव्हिंग स्कूल बेस्ट आहे. हा. परफेक्ट गाडी येते. आणि सोनीने गाडी शिकलेली आहे, पण सोनीने एकदा उड्डाण केलेल्या गाडीतून अख्खी इनोवा पलटी केली होती सोनीने. कार करती थी. नहीं मेडिसिन से भी हो गया था. अस्थमा सीवियर अटैक आया था. उसने मैंने ड्राइव किया था. नवऱ्याकडनं पुढचं. नवऱ्याकडनं गाडी शिकायची नाही असा आता रूल ठरलाय आमचा, की नवऱ्याकडनं गाडी रिव्हर्स एक तर अजिबात आणि नाही. हा प्राजक्ताने रूल ठरवलाय की नवऱ्याच्याकडनं गाडी शिकायची नाही. म्हणजे अंडा माझ्यावर फोडते का. तुझ्या हसबंडला कळू दे ना की तू आम्हाला असं शिकवते. नो मी नाही बोललं. ही हा. बोलते. आणि मला ही आहे ना, नाही अगं, माझ्या ब्लॉग मध्ये मला सगळेजण विचारतात की तुझे हसबंड गाडी का चालवत नाही. हे सोनीचं घर आहे, तेव्हा हा तिचा मुलगा आहे. सोनी से स्मार्ट आहे वो. सोनी से स्मार्ट आहे. हा. सोनी चालली का. चल बाई. काय प्रकार. हा आणि ऐक, मला सगळ्यांनी एक दोन जणांनी विचारलंय बिग बॉस मधली तुझी फेवरेट कंटेस्टंट कोण आहे. तर तू पाहते ना, तुझी कोण आहे. अशी नाही, पण मला एक आवडती जी आहे ती बाई. काय प्रकार. बिग बॉस मध्ये पहिला ही बिग बॉस आहे ज्यातलं मला खरंच कोणी आवडलं नाही. मला मनापासून. फक्त डायलॉग आवडतं. हा बाई मनापासून काय मला कोणीच प्रकार. आवडलं नाही. मला एकाने विचारलंय तुझे हसबंड, मी नेहमी गाडी चालवते, माझे हसबंड तू बघितलं ना माझे ब्लॉग. हो. नसेल बघितलं उतर खाली. नाही बघितलं. तर माझे हसबंड गाडी चालवत नाही, कारण की एकुलता एक मुलगा असला की तो फार लाडका असतो. 3 बहिणी येतात, पण गाडी चालवायला कधी दिली नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना येत नाही. आणि येते आता, पण आपण का दाखवायची त्यांचे स्किल. त्यांना का दाखवायचं आपल्यापेक्षा हुशार. आपणच हुशार. हे सगळं ब्लॉग मध्ये होऊ द्या. लोड हा, आपल्या- कट करू नको काही. आपण आपल्या नवऱ्याचं स्किल
ऍक्च्युली जास्त हुशार दाखवायचं नाही, आपणच हुशार आहोत एवढंच दाखवायचं, बरोबर की नाही. आपलं जिगीषा, मार्केट डाऊन नाही त्याच्यावर करायचं. गरबा क्लास झालेला आहे आणि गरबा क्लास झाल्यानंतर आम्ही मस्त अशी कॉफी पण एन्जॉय केली आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की निर्मला गुजरातला गेली होती, तर तिने नवरात्रीसाठी आमच्यासाठी शॉपिंग केली आहे. तर तिने काय काय आणले गुजरातवरनं आमच्यासाठी. ही एवढी मोठी बॅग भरलेली आहे. तर स्टार्ट करूयात पहिला टॉप जो तिने आणलाय, म्हणजे ब्लाऊज तुम्ही म्हणू शकता. तर पहिला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. हा आणलाय तिने फर्स्ट ब्लाऊज, जे आपल्या इथे खूप महाग मिळतात पण तिकडे खूप स्वस्त मिळतात. तर हा असा घालून असा घालायचा आहे आणि हा मला सगळ्यात जास्त आवडलाय. तर हा एक आहे पहिला. समोरचा जो पॅच आहे आणि हे जे त्याला मिरर वर्क केलेलं आहे हे मला खूप आवडलंय. आणि आय गेस हा 400 का 600चा आहे. तर हा आहे पहिला ब्लाऊज. देन तिने आणला आहे सेकंड ब्लाऊज ब्लॅक, जो मी तिला म्हटलं होतं की नॉर्मल साडीवर पण मी घालू शकते. मला एक व्हाईट पण हवा होता, पण बजेट थोडं कोलमडलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं बस झालं. तर हा एक ब्लॅक आहे. हा पण अराउंड 300 और 400 समथिंगचा आहे. सो मला असं वाटतं की आपल्याकडे स्टिचिंग चार्जेसच तेवढे आहेत, तर त्या चार्जेसमध्ये जर तुम्हाला ब्लाऊज येत असेल तर वेल अँड गुड. मी कन्फर्म नाही आहे की हा 400चा आहे का, पण आय गेस 400चाच आहे. सो सेकंड हा आहे ब्लॅक. नंतर नेक्स्ट आहे स्कर्ट. हा आहे व्हाईट स्कर्ट. तिकडे हे स्कर्ट स्वस्त मिळतात आणि हा 700चा आहे स्कर्ट. आणि मला असे प्लेन कलरमध्ये सेमी क्लासिकलला लागतातच, सो मला हा आवडला होता. तर हा एक आहे, जी मिश्का आलेली आहे. तर सेकंड आहे ब्लॅक स्कर्ट व्हाईट. नंतर तिने माझ्यासाठी ब्लॅक स्कर्ट आणलाय. ब्लॅक माझा ऑल टाइम फेवरेट आहे, कारण की ह्याच्यावरती कुठल्याही कलरचं कॉम्बिनेशनचं टॉप जाऊ शकतो. इवन ह्याच्यावरती आपण इंडो वेस्टर्न टाईप पण करू शकतो. एखादं शर्ट घालून त्याच्यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी पण घालू शकतो. आणि याच्यामध्ये असं पॅचवर्क आहे खाली. आणि हा थोडा कॉस्टली आहे, हा 1000 रुपीजचा आहे. पण हा माझा ह्या आतापर्यंतचा जो स्कर्ट होता व्हाईट आणि ब्लॅक, त्याची क्वालिटी व्हाईटपेक्षा याची क्वालिटी पण चांगली आहे, म्हणजे मटेरियल चांगलं आहे आणि हा मला खरंच खूप आवडलेला आहे. नेक्स्ट आहे दुसरा स्कर्ट. हा काही गुजरातवरनं आणलेला नाहीये, हा माझा एक अनारकली होता, त्याचा मी जुगाड केलाय. जो अनारकली मी टाकून देणार होते त्याचा खालचा पोर्शन मी कट करून त्याचा स्कर्ट बनवून घेतलाय. आणि मला असं वाटतं ही आयडिया मला पहिली का नाही आली, कारण की माझ्याशी 4-5 अनारकली होते जे जुने झाले होते, वरती खराब होते किंवा फिटिंगमध्ये झाले ते टाईट झाले होते, तर ती मी देऊन टाकले. तर त्याच्यापेक्षा हा ऑप्शन चांगला होता की कट करून त्याला खाली मस्त असा. आणि इथं फ्लो पण खूप छान आहे, जेव्हा आपण टर्न करतोय ना तर खूप छान दिसते. आणि हा मी एकदा क्लासला घातलेला पण आहे. पुढे आहे जो आमचा इव्हेंट असतो, तसं मी कुठेच गरबा खेळायला जात नाही, फक्त आमच्या डान्स क्लासचा एक इव्हेंट असतो त्याच दिवशी मी गरबा खेळते. आता ह्या वर्षी मी खूप सारे तर ड्रेसेस ऑर्डर केलेत आणि ह्या वर्षी आम्ही ठरवलंय की सगळ्या मैत्रिणींनी जर आम्ही गरबा शिकलोच आहोत तर कुठेतरी जाऊन करूयात म्हणून. तर ज्या दिवशी आमचा परफॉर्मन्स होणार आहे त्या दिवशी मी जो घागरा घालणार आहे तो पण मला निर्मलाने आणलाय. फक्त आम्ही ऑनलाईन शॉपिंग केली, आम्ही व्हिडिओ कॉल केलेला तिला. आणि हा कॉटनचा आहे, प्युअर कॉटन आहे आणि मला खरंच खूप आवडलाय. तर हा त्याचा स्कर्ट आहे. आणि जसा मला घेरा हवा होता टर्न करताना, हे पहा एवढा मोठा त्याचा घेरा आहे. आणि हाईटला मला मोठा आहे, थोडा वरती वेअर करावा लागेल असा, आणि दिसताना पण छान दिसतोय. आणि याचा ब्लाऊज सेम तिने मॅचिंग घेतलेला आहे. हा आहे तिचा ब्लाऊज आणि हा पण खूप सुंदर आहे. मेन म्हणजे मला याचं काय आवडलंय, हे जे बीट्स आहे त्याला लागलेले जे बीट्स आहेत ते खूप छान दिसत आहेत आणि असा प्रॉपर नवरात्रीचा फील देत आहे. तर हा जो घागरा आहे हा मी इव्हेंटला वेअर करेल. आणि याच्यावरती दुपट्टा पण तिने आणला ब्लॅक कलरचा मला मॅचिंग. तर तिने जो मला त्याच्यावरती दुपट्टा आणलाय तो माझ्याकडनं आय गेस मिसप्लेस झालाय, तो मला भेटत नाहीये, तो मी शोधेल. हे 2 एक्स्ट्रा असे दुपट्टे मी तिच्याकडनं मागवलेले आहेत. एक आहे ब्लॅक, एक आहे रेड. आणि तिकडे हे 700ला मिळाले तिला आणि फुल लेंथ आहे त्याची. आपण मला असं वाटतं की एखाद्या ड्रेसवर पण हे आरामात घालू शकतो. आणि नवरात्रीसाठी तर तुम्हाला माहिती आहे कितीही दुपट्टे घेतले तर कमीच आहे. आणि ब्लॅक तर कशावरही जातो. सो आहे ब्लॅक. तर हे 2 दुपट्टे तिने आणलेत 700.
आणि त्याच्यानंतर ज्वेलरी पण तिने आमच्यासाठी आणलेली आहे कडं. ह्याच्यामध्ये मोठी साईज पण येते, पण माझा हा छोटा आहे, म्हटलं मला नाही चांगलं दिसणार म्हणून मी छोटं मागवलं. ते आहे फर्स्ट कडं. तर त्याच्यानंतर अजून एक आहे, ते आहे असं, जे मला पाहता क्षणी खूप आवडलं होतं. याचे जे हे आहेत, तर हेही असंच घालायचं आहे. ह्याच्यापेक्षा मला हे जास्त छान वाटतंय. असे 2 मागवलेत. त्याच्यानंतर आहे ह्या बँगल्स, त्याही सुंदर आहेतच. आणि तिकडे खरंच खूप चीप प्राईसमध्ये ह्या गोष्टी मिळतात. आपल्याकडे हेच घ्यायला गेलं की आपल्याकडे कॉस्टली मिळतात आणि आपल्याकडे व्हरायटी पण त्यांच्यासारखी पाहायला मिळत नाही. तर ह्या 2 बँगल्स, एक कडं आणि हे एक कडं, आणि अजून 2 बँगल्स आहेत. हे मिररवाली. सोनीसाठी आम्ही सर्कलवालं बँगल मागवलं आहे आणि माझ्यासाठी डायमंड शेपमध्ये. सो हो, हे वालं. तर यात पण 2 घेतलेत मी. आणि रियासाठीही काहीच मागवलं नव्हतं, म्हणून तिला मी सांगितलं रियासाठी पण काहीतरी घेऊन ये. तर रियासाठी तिने 2 बँगल्स आणले. तर हे आहे असं एक तिने माझ्यासाठी पण आणलंय. ते सोनाकडे आहे. छान वाटतं हे रोल करायचं. आणि ही एक बँगल छोट्या मुलींसाठी. असे 2 तिने आणलं. तर हे होतं नवरात्रीचं शॉपिंग, गरबा खेळण्यासाठीचं. आणि हे आणलेलं आहे निर्मलाने गुजरातवरनं. सोनीसाठी पण आलेलं आहे. सोनीसाठी पण सेम घागरा आणलेला आहे. आम्ही तिघींनी, फक्त कलर वेगळे आहे, पॅटर्न सेम आहेत. तर तिघी एकाच दिवशी ते वेअर करणार आहोत. आणि सगळ्यांना ज्वेलरी पण आणली आहे, ती पण सेम आणली. ऑलमोस्ट थोडीफार डिझाईन वेगळी आहे पण सेम आहे. तर हे होतं आजचं कलेक्शन. थँक्यू निर्मला, तू एवढ्या लांब जाऊन आमच्यासाठी एवढी शॉपिंग केली. हा होता आजचा ब्लॉग. माझ्या आतूला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या आतूला की माझ्या आतूच्या चॅनलला? माझ्या आताच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.